तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे SK इन्व्हेस्टमेंट. तर मंडळी, आपण या व्हिडिओमध्ये स्टेट बँकेमध्ये कशा प्रकारे जास्त रिटर्न्स मिळू शकतात, ठीक आहे, स्टेट बँकेमध्ये आपण FD केली पाहिजे का अजून कोणत्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे जेणेकरून आपल्याला यामध्ये 20 ते 30% रिटर्न मिळू शकतात. आता हे कसं काय शक्य आहे हेच तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करू. आता जसं की आपण बघत असेल की स्टेट बँकेमध्ये आपण कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करू शकतो. एक म्हणजे FD करू शकतो, ठीक आहे. आता स्टेट बँकेच्या जर समजा आता लाईव्ह मध्ये रिटर्न बघितले FDचे, ठीक आहे. जर तुम्ही गुगलला सर्च केले की कोणत्या बँकेमध्ये कोणत्या सेक्टरमध्ये कशा प्रकारे जास्त रिटर्न मिळतात हे जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला सर्व गोष्टी इथं दिसून येतील. जसं की FD आपण जास्त प्रमाणात काय करतो, बँकेमध्ये FD करतो. FD म्हणजे काय, फिक्स्ड डिपॉझिट. म्हणजे आपण एक ठराविक अमाऊंट बँकेमध्ये इन्व्हेस्ट करतो, त्याच्या बदल्यात ते आपल्याला एक ठराविक जी फिक्स अमाऊंट रिटर्न म्हणून देत असतात, ठीक आहे. आता तीच इंटरेस्ट रेट कसा असतो त्याचा, जर समजा तुम्ही आता स्मॉल फायनान्स बँक ज्या असतात त्या बँकेमध्ये जर समजा तुम्ही FD केली तर त्यामध्ये आपल्याला रिटर्न बघा कसे मिळतात. जर समजा तुम्ही AU स्मॉल फायनान्स बँक ह्याच्यामध्ये जर 1 वर्षासाठी FD केली तर तुम्हाला 6.75% म्हणजे जवळजवळ 5.7% रिटर्न तुम्हाला पर इयरली इथं मिळू शकतात, ठीक आहे. याच पद्धतीने ह्या सर्व बँका तुम्हाला दिसत असतील इथं. स्मॉल फायनान्स बँक, त्याच्यानंतर जना स्मॉल फायनान्स बँक ह्याच्यामध्ये 8% इयरली रिटर्न आहेत. त्याच्यानंतर 3 वर्षाचे 8.5% आणि 5 वर्षाची केली तर तुम्हाला इथं 7.25% रिटर्न इथं मिळून जातील, ठीक आहे. आता सेम त्याच पद्धतीनं जर समजा तुम्ही FD, आता जसे बँकेचे प्रकार असतात, जर समजा तुम्ही प्रायव्हेट सेक्टर ज्या काय बँक आहेत त्या बँकेमध्ये जर FD केली तर तुम्हाला तिथं रिटर्न कसे मिळू शकतात. जसं की ॲक्सिस बँकेमध्ये आपल्याला 6.70% रिटर्न मिळतात पर इयर आणि 3 वर्षासाठी जर इन्व्हेस्टमेंट केली तर 7.10% रिटर्न आणि जर तुम्ही 5 वर्षासाठी जर FD केली तर तुम्हाला 7% रिटर्न मिळतात, ठीक आहे. आता सेम तसंच जसं की आपण इथं बघू शकता, ठीक आहे. आता ह्या सर्व प्रायव्हेट बँक आहेत, त्याच्यामध्ये ॲक्सिस बँक, बंधन बँक, त्याच्यानंतर DBS बँक, फेडरल बँक, ह्या सर्व असणाऱ्या प्रायव्हेट बँकामध्ये जे काही FD मध्ये रिटर्न असतात ते थोड्याफार प्रमाणात सिमिलरच असतात. कोणामध्ये 6%, 7%, त्याच्यानंतर काही बँकामध्ये 7.15%. म्हणजे हे जे सर्व रिटर्न आहेत हे 8% पेक्षा कमीच आहेत पर इयर जर आपण विचार केला तर, ठीक आहे. आता जसं की आपण युट्यूबच्या थंबनेलवर तुम्हाला सांगितलेलं आहे की स्टेट बँकेमध्ये 25% रिटर्न मिळत आहेत, तर ते कसे मिळत आहेत, ठीक आहे. आता तेच आपण जाणून घेतोय. जसं की FD मध्ये, आता FDच्या जर पब्लिक सेक्टर जी बँक असतात, ठीक आहे, ज्यामध्ये सरकारचं ह्याच्यामध्ये दबाव असतो किंवा सरकारच्या अंडर ह्या बँका काम करतात, त्याच्यामध्ये बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, ठीक आहे. आणि आपली पब्लिक सेक्टर सगळ्यात मोठी बँक ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI. आता SBI मध्ये जर समजा तुम्ही 1 इयर रिटर्न जर कन्सिडर केलं तर स्टेट बँकेमध्ये 6.80% आहेत जर तुम्ही FD केली तर. जर समजा तुम्ही 3 वर्षासाठी FD केली तर इथं तुम्हाला 6.50% रिटर्न आणि जर समजा तुम्ही 5 वर्षासाठी जर इन्व्हेस्टमेंट यामध्ये केली तर 6.50% FD मध्ये इथं स्टेट बँकेमध्ये रिटर्न मिळतात, ठीक आहे. आता तेच जर आपण कम्पेअर केलं बँक ऑफ बडोदा किंवा बँक ऑफ इंडियाला तर तिथं पण सिमिलर प्रमाणात आहेत. म्हणजे किती, 6.75 ते 6.50 या दरम्यानच आपल्याला रिटर्न मिळतात. आता जर समजा तुम्ही सिनियर सिटीजन असाल, म्हणजे एज 60च्या वर जर तुमचं एज असेल तर ते तुम्ही सिनियर सिटीजन मध्ये कन्सिडर केलं जातं आणि त्यामध्ये तुम्हाला रिटर्न थोडेसे 1-2% ने जास्त दिले जातात, ठीक आहे. आणि जसं की ठीक आहे, आता आपण इथपर्यंत बघितलं. मग तुम्ही विचार करता की आपल्याला जास्त रिटर्न कसे मिळतील, तर जास्त रिटर्न जर तुम्हाला घ्यायचे असतील तर त्यामध्ये स्टेट बँकेमध्येच, ठीक आहे, आपल्याला इथं दुसऱ्या कोणत्याही प्रकारे किंवा दुसऱ्या कुठल्या ठिकाणी जाऊन इन्व्हेस्टमेंट करून तिथून रिटर्न आणायचं असं काही करायचं नाही. तुम्हाला बँकेमध्येच हे रिटर्न मिळणार आहे. तर ते कसे मिळणार, तर त्यासाठी तुम्हाला इन्व्हेस्टमेंटचा दुसरा एक प्रकार आहे. एक म्हणजे स्टेट बँकेमध्ये आपण FD करू शकतो म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट, आणि स्टेट बँकेमध्येच आपण काय करू शकतो, MF करू शकतो. MF म्हणजे काय, म्युच्युअल फंड. आता म्युच्युअल फंडमध्ये म्हणजे स्टेट बँकेमध्ये तुम्ही जायचं, स्टेट बँकेमध्ये गेल्यानंतर तिथं तुमचं असणारं अकाउंट ओपन करायचं. अकाउंट ओपन केल्यानंतर तिथं एक सेक्शन असतो तो म्हणजे म्युच्युअल फंडचा. बँकेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला म्युच्युअल फंडचा जो काही सेक्शन असतो त्या सेक्शनमध्ये जायचं आणि तिथं त्यांना सांगायचं की मला म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, ठीक आहे. आणि ते मग तुम्हाला म्युच्युअल फंडबद्दल डिटेल्स देतात, जे की आपण इथं बघणार आहे. एक तर तुम्ही या पद्धतीने करू शकता, नसेल तर दुसरा पॉईंट म्हणजे काय, तुम्ही शेअर मार्केटचे जे काय ब्रोकर असतात त्यांच्यामध्ये जर तुम्ही अकाउंट ओपन केलं तर त्यांच्या थ्रूमध्ये पण तुम्ही चांगल्या पद्धतीने अकाउंट ओपन करून
चांगले रिटर्न मिळवू शकता. ते कसे करणार, तर तुम्ही एंजल वन ह्या असणाऱ्या ब्रोकर कंपनीमध्ये तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करा. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर करून अकाउंट ओपन करून घ्या, जिथे तुम्हाला चांगल्या पद्धतीने सुविधा दिलेल्या जातात आणि तिथून तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये, स्टेट बँकेच्या म्युच्युअल फंडमध्ये जर चांगल्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला इथं जास्त प्रमाणात रिटर्न मिळू शकतात. तर ठीक आहे, आता इथं आपण बघू की म्युच्युअल फंड काय असतात. आता ज्यांना म्युच्युअल फंडबद्दल माहिती नसेल त्यांनी लक्षात ठेवा, आपले जे काय आधीचे व्हिडिओ आहेत त्याच्यानंतर आय सेक्शनमध्ये मी डिस्क्रिप्शनमध्ये इथं लिंक देतोय, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही म्युच्युअल फंडबद्दल डीपमध्ये माहिती बघू शकता. आपण इथं फक्त थोडक्यामध्ये बघू. आता म्युच्युअल फंड म्हणजे काय असतात, तर म्युच्युअल फंड म्हणजे लोकांनी गुंतवलेले पैसे, ठीक आहे, म्हणजेच काय एकत्रितरित्या शेअर मार्केटमध्ये गुंतवले जातात आणि त्यावर मिळणारा जो काय लाभ असतो तो सर्वांमध्ये वाटून दिला जातो. म्हणजेच काय, तर शेअर मार्केटमध्ये ही गुंतवणूक करण्याचं एखादी कंपनी काम करत असते. म्हणजेच आता जसं की स्टेट बँक काय करते, स्टेट बँकेमध्ये आपण पैसे इन्व्हेस्टमेंट करतो एफडीच्या स्वरूपात, आणि ही जी स्टेट बँक आहे ती स्टॉक मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्टमेंट करते. म्हणजे आपल्याला इथं काही करायचं नसतं, आपल्याला फक्त बँकेत जायचं आणि त्यांना सांगायचं की मला म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची. मग त्या म्युच्युअल फंडचे ते सर्व तुम्हाला प्लॅन सांगतात, त्यामध्ये आपण एक आपला ऑप्शन निवडायचा, सिलेक्ट करायचा आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची. समजलं, एवढ्या सोप्या पद्धतीनं असतं. ठीक आहे, फक्त ते तुम्हाला सांगतात की इथं दिलेल्या जे काय प्रॉफिट किंवा लॉस असेल ते फिक्स नसणार आहे. जसं की एफडी मध्ये कसं असतं 7% फिक्स, तसं म्युच्युअल फंडमध्ये फिक्स नसणार. म्हणजे तुम्हाला 6% मिळू शकतं, 7% इयरली मिळू शकतं, 8% मिळू शकतं. म्हणजे ते मार्केटनुसार ते रन करत राहतं. समजलं. आता सेम तसं आता शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे काम एखादी कंपनी करत असते, अशा कंपनीला असेट मॅनेजमेंट कंपनी असं म्हणतात. आता असेट म्हणजे स्टेट बँक काय असेट मॅनेजमेंट कंपनी पण असते. ठीक आहे, म्हणजे ही कंपनी वेगवेगळ्या म्युच्युअल फंडमध्ये योजना सादर करतात. जसं की स्टेट बँकेचे भरपूर म्युच्युअल फंड आहेत, त्यामध्ये ते सादर करतात आणि आपल्यासारख्या अनेक गुंतवणूकदारांनी त्यामध्ये पैशाचं व्यवस्थापन करण्याची कंपनी काम करते. आपण जे काही इन्व्हेस्टमेंट करतोय बँकेमध्ये, ती बँक काय करणार, पुढे इन्व्हेस्टमेंट करणार. आता ही कंपनी सर्व निधीचं एकत्रितरित्या शेअर्समध्ये, तुम्ही विचार करणार की आपण म्युच्युअल फंडमध्ये पैसे देतोय तर ते इन्व्हेस्टमेंट कुठं होत आहेत, तर ते पैसे आपण शेअर्समध्ये, गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये आणि डिबेंचर्समध्ये या ठिकाणी गुंतवणूक करतात आणि त्याच्यानुसार आपल्याला प्रॉफिट लॉस होत असतं. समजलं. म्हणजेच आपल्याला काय करायचं असतं. आता इथं लक्षात घ्या, स्टेट बँकेमध्ये जर समजा तुम्ही स्टेट बँकेमध्ये गेला, त्यांच्याकडे तुम्ही डिटेल्स मागितल्या, त्यांनी तुम्हाला व्यवस्थित सगळ्या डिटेल्स दिल्या. ठीक आहे, आता हा एक ऑप्शन झाला, तुम्ही तिथून इन्व्हेस्टमेंट करू शकता म्युच्युअल फंडमध्ये बँके थ्रू. ठीक आहे, आणि दुसरा ऑप्शन म्हणजे काय, तुम्ही सिम्पली काय करायचं, एंजल वन मध्ये अकाउंट ओपन करा. अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्हाला म्युच्युअल फंडचा सेक्शन दिसतो आणि त्याच्यामधून जर तुम्ही गेला तर इथं एसबीआय जर सर्च केलं तर स्टेट बँकेचे सर्व म्युच्युअल फंड इथं तुम्हाला दिसतात. जसं की एसबीआय मल्टीकॅप म्युच्युअल फंड असेल, त्याच्यानंतर एसबीआयचा इन्फ्रास्ट्रक्चर म्युच्युअल फंड असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर स्टेट बँकेचा कॉन्ट्रा डायरेक्ट फंड असेल. आता समजा आपण एक बघू. ठीक आहे, आता एसबीआयचा कॉन्ट्रा डायरेक्ट फंड हा जर आपण बघितला, बघा आता ह्या असणाऱ्या म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्ही बघितलं, ओके, आता आपण इयरली रिटर्न बघू, तर तुम्ही स्टेट बँकेचा म्हणजे एसबीआय कॉन्ट्रा फंड डायरेक्ट प्लॅन, ठीक आहे, IDCW पे आउट म्हणजेच काय, तर ह्या असणाऱ्या जर म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली, लमसम केली, ठीक आहे, किंवा सिप करत असाल, तर ह्या म्युच्युअल फंडमध्ये म्हणजे बँकेच्या किती 28.11% पर इयरली रिटर्न मिळाले. लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही जर एफडी केली, आता स्टेट बँकेतच आपल्याला करायचे, सर्व बाहेर कुठेही करायचं नाही, स्टेट बँकेतच करायचंय. हे फक्त मी तुम्हाला डिटेल्स देतोय. बँकेमध्येच गेल्यानंतर तुम्हाला ह्या म्युच्युअल फंडचं नाव सांगायचंय आणि ते तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती देतात. आणि इयरली इथं बघा तुम्हाला 28% रिटर्न मिळाले, जे की एफडी मध्ये फक्त 6% रिटर्न आपल्याला मिळाले असते. ठीक आहे, आता 3 वर्षाचं जर रिटर्न कन्सिडर केलं तर ते 38% रिटर्न आहे. म्हणजे जर 3 वर्षापूर्वी जर तुम्ही यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली असती तर तुम्हाला तुमच्या असणाऱ्या बँकेतल्याच पैशावर 38% रिटर्न मिळाले असते. आणि 5 वर्षाचं अप्रॉक्स आपण चेक केलं, जे की किती आहे 23% रिटर्न आहे. ठीक आहे, म्हणजे मागच्या 5 वर्षात तरी सुद्धा आपल्याला 23% रिटर्न इयरली मिळाले असते. ठीक आहे, म्हणजेच काय, इयरली 28% रिटर्न स्टेट बँकेमध्ये आपल्याला मिळतात. फक्त ते एफडी न करता म्युच्युअल फंडमधून करायचे, जे की तुम्ही बँकेमध्ये जाऊन तुमच्या असणाऱ्या जे बँक अकाउंट आहेत त्याच्याद्वारे पण करू शकता. नसेल तर दुसरा ऑप्शन म्हणजे काय, एंजल वन सारख्या शेअर मार्केटच्या ब्रोकरच्या माध्यमातून मोबाईलवरून करू शकता. ठीक आहे, फक्त एफडी मध्ये रिटर्न फिक्स असणार आणि इकडे रिटर्न व्हेरिएबल असणार. म्हणजे इथं जसं की तुम्ही तुमच्या स्क्रीनवर आपल्याला दिसत असेल 28%, 30% असे रिटर्न व्हॅरी करत असतात. समजलं. या पद्धतीचे भरपूर म्युच्युअल फंड आहेत. ठीक आहे, आता जसं की तुम्ही एसबीआय नुसतं जरी सर्च केलं तर इथं तुम्हाला बघा सगळे म्युच्युअल फंड दिसतील, जे की 3 वर्षाचे रिटर्न दाखवत आहेत. जसं की बघा एसबीआय PSU फंड डायरेक्ट प्लॅन ग्रोथ, ठीक आहे, 37% रिटर्न आहेत 3 वर्षाचे. त्याच्यानंतर एसबीआय लिक्विड फंड, त्याचे 4% रिटर्न आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर एसबीआय सेव्हिंग फंड असेल, त्याचे 5% रिटर्न आहेत. त्याच्यानंतर एसबीआयचा
फ्लेक्सी कॅप म्युच्युअल फंड आहे, त्याच्यामध्ये 22% रिटर्न आहेत. आणि डिव्हिडंड ऑप्शन आहे. डिव्हिडंड म्हणजे काय, काही म्युच्युअल फंडचा तुम्हाला पर मंथली किंवा इयरली किंवा क्वार्टरली असा डिव्हिडंड पण मिळतो. समजलं. सो या पद्धतीनं तुम्हाला ज्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे असेल ते तुम्ही बँकेत जाऊन इथं माहिती घेऊ शकता आणि बँकेत जाऊन त्याच्याबद्दल डिटेल्स विचारू शकता, जे की तुम्हाला ते चांगल्या पद्धतीनं मदत करतात, तिथं व्यवस्थित माहिती देतात. नसेल तर तुम्ही स्वतः असणाऱ्या आपण ॲनालिसिस करा, म्युच्युअल फंडचे टाईप बघा, स्टेट बँकेचे बघा आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा. समजलं. आता तुम्हाला आता एक तिसरा ऑप्शन सांगतो, की मग जर समजा तुम्हाला बँकेतून करायचं नसेल, समजा एंजल वन मधून जर तुम्हाला माहित नसेल, तर तिसरा ऑप्शन आहे तो म्हणजे तुमच्या असणाऱ्या स्टेट बँकेच्या जे SBI युनो ॲप्लिकेशन आहे त्यामधून आपण कशा पद्धतीनं डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करू शकतो. चला तर मग आपण आता ते बघू. जसं की तुम्ही इथं स्क्रीनवर बघू शकता, हे आपलं SBIचं युनोचं ॲप्लिकेशन आहे, जे की बँकेचं असतं. त्याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी तुमचा ज्यावेळेस तुम्ही UPI पिन टाकता त्याच्यानंतर ऑप्शन असतो बघा इथं इन्व्हेस्टमेंट सेक्शन. ठीक आहे, वरच्या कोपऱ्यामध्ये इन्व्हेस्टमेंट सेक्शन दिसत असेल, त्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर इथं बघा इन्व्हेस्ट इन MF म्हणजेच म्युच्युअल फंड. ठीक आहे, हा जो दुसरा ऑप्शन आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक करू शकता. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचे आहेत, फक्त म्युच्युअल फंड बघायचे आहेत. तर व्ह्यू अवेलेबल फंड्स ह्याच्यावर क्लिक करा. ह्याच्यावर ज्यावेळेस तुम्ही क्लिक करता त्यावेळेस इथं बघा तुम्हाला सगळ्या प्रकारचे म्युच्युअल फंड इथं दिसतात. म्हणजे जी गोष्ट आपण एंजल वन मधून करू शकतो, बँकेतून करू शकतो, तीच तुम्हाला युनोच्या ॲप्लिकेशन मधून सुद्धा करता येईल. आणि इथं बघा सगळ्या प्रकारचे म्युच्युअल फंड दिले आहेत, जसं की पॉप्युलर म्युच्युअल फंड कोणते आहेत, त्याच्यानंतर इक्विटीचे म्युच्युअल फंड आहेत, हायब्रिड म्युच्युअल फंड असतील, डेप्थ म्युच्युअल फंड असतील. ठीक आहे, आता आपण इक्विटीचा जर बघितला, आता जसं की आपण मगाशी अनालिसिस कुठलंच केलं होतं, स्टेट बँकेच्या कोंट्रा डायरेक्ट ग्रोथ ह्याच्यामध्ये केलं होतं. तुम्ही इथं सर्च पण करू शकता SBIचा. ठीक आहे, इथे बघा कोंट्रा. ओके, ठीक आहे, इक्विटीच्या सेक्शनमध्ये आपण हे सर्च करू. ठीक आहे, इथं बघा SBIचा कोंट्रा फंड रेग्युलर पॅन. ठीक आहे, ह्याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला इथं बघा सगळं प्रकारच्या डिटेल्स मिळून जातात. ग्रोथ फंड असेल किंवा डिव्हिडंड फंड, हे तुम्ही तुमच्या ह्याने सिलेक्ट करा. 1 इयर रिटर्न 26% आहे, 3 इयर रिटर्न इथे किती आहेत, 37% रिटर्न दाखवत आहे पर ॲन्युअल. म्हणजे जी गोष्ट तुम्हाला FDमध्ये 7% रिटर्न मिळतात, तेच तुम्ही SBIच्या बँकेमधून किंवा असणाऱ्या मोबाईलच्या ॲप्लिकेशनमधून एवढे रिटर्न मिळवू शकता. ठीक आहे, आता ह्या असणाऱ्या फंडची साईज जवळजवळ 16,000 करोडची आहे. आता इथं फक्त रिस्क काय दाखवते, व्हेरी हाय रिस्क दाखवते. ही रिस्क का दाखवते एवढी, कारण याच्या मागचं रिझन काय असतं, जर समजा तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर ती मार्केट रिलेटेड असते. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला इथं प्रॉफिट लॉसचे चान्सेस असतात. ठीक आहे, बट एवढे लॉस वगैरे काही होत नाही. ठीक आहे, तुम्ही जर ॲनालिसिस व्यवस्थित केलं, तुम्ही माहिती व्यवस्थित घेतली तर तुम्हाला रिटर्न त्या पद्धतीने मिळतात. फक्त इथं एक ऑप्शन आहे, तो म्हणजे काय, मिनिमम इन्व्हेस्टमेंट 5,000च्या पुढं पाहिजे. म्हणजे तुम्ही जसं की FD करत असाल तर तुम्हाला 5,000 10,000ची तुम्ही FD करू शकता. त्याच पद्धतीने म्युच्युअल फंडमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर मिनिमम 5,000पासूनच तुम्ही स्टार्ट करू शकता. 5,000 10,000 तिथून पुढे तुम्ही किती पण इन्व्हेस्टमेंट करू शकता. ठीक आहे, आणि सिम्पली आपल्याला काय करायचं असतं, इन्व्हेस्ट नाववर क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर हा टर्म अँड कंडिशन सगळ्या रीड करायच्या आणि त्याच्यानंतर चेकबॉक्स क्लिक करून नेक्स्टवर क्लिक करायचं आणि तिथून पुढं प्रोसेस तुम्ही कंप्लीट करा. ठीक आहे, या पद्धतीनं आपण जर समजा इन्व्हेस्टमेंट करत राहिलो तर चांगल्या पद्धतीनं स्टेट बँकेमध्येच आपल्याला रिटर्न मिळू शकतात. ठीक आहे, तर आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीने जर व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल आणि माहिती मिळवायची असेल तर आपल्या असणाऱ्या SK इन्व्हेस्टमेंट ह्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. तोपर्यंत धन्यवाद.